मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विशेष मुलाखत आज आपण घेणार आहोत. विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये उमेदवारीचा तिढा कायम होता. काल तो तिढा सुटला. अखेर महायुतीचे उमेदवार सुरेश अण्णा धस हे निश्चित झाले. अर्ज दाखल केलेला आहे. उद्याची रणनीती कशी असणार आहे, कसं निवडणुकीचं हे सगळं गणित असणार आहे, निवडणुकीमधून कसा विजय मिळवायचा आणि काय रणनीती असणार आहे, या सगळ्या विषयावर विविध मुद्द्यांवर विस्तारानं चर्चा करणार आहोत. अण्णा, आपलं मराठी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि काय रणनीती होती, तुमचा उमेदवारी अर्ज तुम्हाला जाहीर झालेला आहे, रस्सीखेच सुरू होती, उमेदवारी कोणाला असेल महायुतीची, अखेर तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि काय परिश्रम होते का नेमकं काय होतं, सुलभतेनं झालं? म्हणजे अनेक नेते जे आहेत ते मुंबईमध्ये तळ ठोकून होते मला उमेदवारी मिळावी, मात्र तुम्ही इथंच होतात, कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतात, ऐनवेळीला तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करून माघार घेतोय असं काहीच घडलं होतं. उमेदवारी अखेर जाहीर झालेली आहे. पक्षश्रेष्ठींचं आणि मतदारांचं कसं सांगाल आणि काय आभार व्यक्त करणार आहे? नाही, पक्षश्रेष्ठींचा तर आभार मानलंच पाहिजे आणि विशेषतः याच्यामध्ये पंकजाताईंचं सुद्धा या ठिकाणी आभार मानलं पाहिजे की त्यांनी माझी बाजू जी आहे ही जागा सोडण्याच्यासाठी प्रभावीपणे त्या ठिकाणी लावून धरली. उपमुख्यमंत्र्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि काय आहे की ही जागा जी आहे ही पारंपरिक तसं जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीची जागा आहे. 99ला मी स्वतः पहिल्यांदा इथं भाजपाचा आमदार म्हणून निवडून येतो. 2004ला सुद्धा कमळ चिन्हच इथं विन झालं होतं. परत 14ला धोंडेसाहेब इथं निवडून आले. फक्त मागच्या वेळेस जे आहे ते घड्याळ चिन्हावरचे विधानसभा सदस्य इथं निवडून आले होते. म्हणून जे आहे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर भाजपाच्या चिन्हाकडे जास्त वेळा जागा होती आणि काय आहे की जागेच्या वाटाघाटी हा जो विषय आहे तो वरिष्ठ लेवलचा विषय. आमचा काय विषय? तुम्ही जे म्हणताय की मी इथं होतो तो हो 100% मी इथंच होतो. का होतो तर काय आहे की फार वेळा मुंबईला जाणं, फार वेळा नेते मंडळींच्या पुढं केलं म्हणूनच काही तिकीटं मिळतात किंवा जागा सुटतात असं काही नसतं. आपण आपली भूमिका तिथं मांडली पाहिजे आणि त्यांना जे योग्य वाटेल त्या पद्धतीने. आता अतिशय शेवटच्या क्षणीसुद्धा कधी कधी राजकारणामध्ये काही बदल होता. तसा बदल काही अनेक ठिकाणी घडलेले आहेत. मला गॅरंटी होती म्हणून माझ्या इथली जागा जी आहे ती सुटली आणि त्याप्रमाणे मी काल फॉर्म भरला. आणि तरी फॉर्म भरता असताना मी भारतीय जनता पार्टीचाच फॉर्म भरला होता. आणि आत्ता सकाळी आज पहाटे सकाळी माझ्याकडे एबी फॉर्म आला आहे. तो आज मी जोडून त्या ठिकाणी देणार आहे. काल तुमच्या ह्या सगळ्या परांगणामध्ये परिसरामध्ये फार लोक जमा झाले होते. तुम्ही एक शब्द वापरला होता की मी आता माघार घेऊ का? काय नेमकं कारण होतं आणि कशामुळे तुम्हाला वाटलं होतं? काय नाराजी काय? नाही, मला वाटलं असा तो विषय नव्हता. काय आहे की खूप सोशल मीडिया हा खूप गमतीचा विषय झालेला आहे. काही लोक काय करतायत, माझ्यावरती मी ते स्टेटमेंटमध्ये म्हणलं की अतीव प्रेम करणारे काही लोक आहेत. ते अतीव प्रेम करणाऱ्या काही लोकांनी फेक अकाउंटद्वारे ते टाकलं. त्यात मग काही आमचे सोशल मीडियाचं काम करणारे किंवा माझ्या बाजूने पॉझिटिव्ह असणारे काही लोक त्यांनी काय केलं की ते त्यांच्या अकाउंटवरती टाकलं, उचलून कॉपी केली आणि हे रात्रीचा प्रकार घडला होता. रात्रीचं त्यांनी दिलं टाकून आणि ते साधारणतः सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणारे जे मुलं बाळं हे जे असतात हे रात्री उशिरापर्यंत जागतात आणि मग ते सकाळी उशिरापर्यंत तीव्रतेनं पसरलं ते झोपून जातात. तशा प्रकारचं काही घडलं आणि हा मेसेज लोकांच्यापर्यंत गेलं आणि सुरेश धस माघार घेणार असं झालं. त्यावेळेस मला कळालं. मी त्या दिवशी स्टेटमेंट केलं, लवकरच केलं, 11:30पर्यंतच केलं सकाळी. आणि योगायोगाने मी मुंबईत होतो. तिथं लगेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात गेलो आणि तिथं स्टेटमेंट केलं. पण त्या दिवशी काय आहे की तिकडे लोढा साहेबांचा अर्ज भरायचा होता, ठाकरे साहेबांच्या चिरंजीवाचा फॉर्म भरायचा होता
उद्धवजींच्या चिरंजीवाचा. इकडं धनंजय मुंडे साहेबांचा अर्ज भरायचा होता आणि आणखी कोणी राज्यामधले जे प्रमुख नेते मंडळी यांचे अर्ज होते. मग आता त्यांच्या अर्जाकडं मीडिया कव्हरेजला शिरल्यानंतर आमच्यासारख्याचं स्टेटमेंट कधी लवकर म्हणजे ते काय लवकर तर माझं स्टेटमेंट आलं 3 वाजता. मग ते 3च्या नंतर क्लॅरिफिकेशन झालं. पण जे लोकांपर्यंत मेसेज गेला की बाबा हे उभाच राहणार नाही, हे माघार घेणार आहे, म्हणून चिडून लोक माझ्या दारामध्ये त्या ठिकाणी आले होते आणि त्या दिवशी चहा सोडून मी त्यांना काहीही देऊ शकलो नाही. लोक चिडून आले की बाबा आपल्याला माघार घ्यायची नाही, तुम्ही निवडणूक लढवाय. हा गैरसमज लोकांच्यापर्यंत गेल्याच्यामुळं तो प्रकार त्या ठिकाणी घडला. मतदारसंघामध्ये कशी परिस्थिती आहे सध्या? राज्यामध्ये वेगळं वातावरण आहे, ओबीसी विरुद्ध मराठा आहे. या सगळ्या परिस्थितीमधून म्हणजे कशी वाट मोकळी करत तुम्ही जाणार आहात? काय सध्या फॅक्टर आहे तुमच्या बाजूनं? काय आहे? तुम्ही नेहमी तटस्थ भूमिका आणि स्पष्ट पारदर्शक म्हणून राहिलेला आहात. सभागृहात सुद्धा काही मुद्दे मांडलेले आहेत. निश्चितपणे आरक्षणाच्या बाजूने मी त्या ठिकाणी ठामपणे राहिलेलो आहे. अगोदरही मी त्या बाजूने स्पष्टपणे काही बाजू बोललेलो आहे आणि मला वाटतं यावेळेस दोन्ही समाज, दोन्ही बाजूच्या लोकांना विनंती करून आम्ही यातला मार्ग काढण्यासाठी 100% यशस्वी होऊ. कारण आपण कोणाचंही कुठे मन दुखावलेली नाहीत, काय सर्वांना बरोबर घेऊन चाललो आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्येही मी कुठेही त्या ठिकाणी कमी पडलेलो नाही किंवा त्यांच्या अगेन्स्टही बोललेलो नाही आणि इकडच्या बाजूच्याही कधी विरोधात दुसऱ्या बाजूच्याही बोललेलो नाही. एकेरी सुद्धा कुठे कोणाचा उल्लेख मी केलेला नाही. सोशल मीडियावर काही कात्रणं फिरत आहेत. कालच्या तुमच्या भाषणाचे काही व्हिडिओज आहेत, त्याच्यावरही काही स्टेटमेंट केले जातात किंवा अशा प्रकारची एक मुलगी बोलत होती, तिला तुम्ही थांबवलेला आहे. तो काय नेमका प्रकार होता? हे काय आहे, ती अनुजा म्हणून मुलगी आहे. तिचं हे पहिलंच भाषण नाही आहे. ती माझे नातेवाईक आहेत, मेहुणे, चुलत मेहुणे आहेत माझे. त्यांची मुलगी आहे, अतिशय हुशार मुलगी आहे. किती केलं तिचं वय लहान आहे. त्या मुलीला आम्ही विषय दिलता की दुधावरती बोल बाळा, कारण कड्यामध्ये कार्यक्रम होता आत्ता काही दिवसापूर्वी. कड्याला मी महिलांचा दूध संघाच्या मार्फत कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये तिने अतिशय सुंदर मांडणी आणि हे केली. त्यांचा गोठासुद्धा तुम्ही बघा, आष्ट्याला आहे. खूप सुंदर सिमेंटची चॉईस, कालवडी, मुक्त गाय गोठा आणि ते आमचे चुलत मेवणे आणि त्यांच्या 2 मुली तेच पाहतात. जवळजवळ 50 गायी आहे आणि ते खूप चांगलं तिथं बोलली कड्याला. म्हणून मी म्हणलं ती बोलते, म्हणलं चांगलं बोलेल आणि म्हणून तिला दूध धंद्याच्या बाबतीत आणि महिला सक्षमीकरणाच्या एवढ्या विषयावर बोल. पण ते बोलत असताना मी स्टेजवरती होतो आणि काय की हे निवडणुकीमध्ये जागरण होतं, तुम्हाला सांगतो दगदग होती. आता तुम्ही कालचीच मिरवणूक बघितली, मला अक्षरशः खालून वर फेकून देत होते. आता 54-55 वर्ष वय झाले. ते बारकाल्या पोरांना वाटतच नाही माझं वय तेवढं झालं. त्यांना वाटतं हा 18 ते 25 वालाचे, म्हणून ते तसं वागतात. आणि मग स्टेजवरती ती छोकरी बोलत असताना मराठा आरक्षण या सब्जेक्टवरती बोलायला लागली. तर मी पटकन माऊली जरांगे जे आहेत आमचे जिल्हा परिषद सदस्य, त्यांना बोलवलं आणि तिला हाक मारून सांगितलं, बाळा तर आरक्षण हा विषय फार सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे. बोलता बोलता तुझ्याकडून काहीतरी चुकल, एखादा शब्द जाईल, तर तू बोलू नको, या विषयावर मी बोलतो. आणि मी माझ्या भाषणात बोललो तो विषय. त्यामुळं मी तिला, आणि ते काय, मग मी तिला असं म्हणलं की बा तू दुधावरती आणि महिला सक्षमीकरणावरतीच बोल बाळा, या विषयावरती कृपया बोलू नको असं म्हणलं. ती बोलता बोलता आता हे नवीन शिकलेले सवारलेले मुलं ते सॉरी म्हणले. मग त्याचं लगेच म्हणजे विपर्यस्त केला की आरक्षणावर बोलायला लागला म्हणून यांनी. असं शक्य आहे का माझ्यासारख्या माणसाकडून? कधी शक्य होणार नाही. परंतु ठीक आहे, सोशल मीडिया हे चांगलं जेवढं आहे तेवढं म्हणजे विपर्यस्त आहे मोठं आहे. आता तो विपर्यस्तच आहे. मी तसं काही बोललेलो नाही. मी त्या लेकराला म्हणलं, आता माझे जवळचे आहेत ते एकदम माझे सख्खे चुलत मेहुणे आहेत,
त्याच्यामुळं आमच्या घरचीच असल्यासारखी मुलगी येते जी. म्हणून म्हणलं अनुजा. नंतर विचारलं मी त्याला, अनुजा तू काय बोलणार होती? तर ती म्हणली मला तुमची जरा स्तुती करायची होती आरक्षणाच्या विषयी. आता सद्यस्थितीमध्ये मला तुम्ही सांगा दानवे साहेब, आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात जरांगे पाटील जे आहेत त्यांची सोडून इतरांची कोणाची स्तुती केलेली लोकांना पटत हो, तेही बरोबर. हा, मग आता ती जर माझ्या बाजूने काही बोलली असती, माझी काही एखादा ठीक आहे, आरक्षणाचा मोर्चा मी काढला, कोविडच्या काळात काढला, त्यावेळेस तर कोणी बोलत बी नव्हतं त्या विषयावर अक्षरशः. आणि हे जे विरोधी पक्ष नेते आहेत ना, कोण ते काँग्रेस पक्षाचे वडेट्टीवार, मला त्यांचं नावही लक्षात राहत नाही. साधारणतः ते वडेट्टीवार जे आहेत ते वडेट्टीवार साहेबांचं माझं बऱ्यापैकी द्वंद्व झालं होतं त्यावेळेस. म्हणजे फार म्हणजे बीड जिल्ह्यात पाय ठेवून दाखवा असं तसं मी त्यांना बोललो होतो. ते पण मला उलटं बोलले होते, कारण ते त्यावेळेस बोलताना मराठा समाजाच्या अगेन्स्टमध्ये बोलत होते. माझं आणि त्यांचं वैयक्तिक काही भांडण नव्हतं, परंतु कोविडच्या कालावधीत सुद्धा मी मोर्चा काढला होता. ते गुन्हा बी आमच्यावरती आहे, 12-13 जणांवर. मी आहे, माऊली आहे, मला वाटतं भारतदादा जगताप आहे, आता ते नगराध्यक्ष सगळ्यांच्यावरती. तर ती मुलगी मला म्हणली खाली बसल्यावर की मी तुमची स्तुती करणार. मी म्हणलं बाबा तुम्हाला ह्या विषयावर लहान वय आहेत या मुलांची, आणि एवढ्या मोठ्या स्टेजवरती बोलता बोलता काही चूक होईल आणि चुकीचा एक शब्द गेला तर ते फार भोगावं लागतं, परिणाम होऊ शकतो, मोठमोठ्या लोकांना भोगावं लागलं. मी तर छोटा माणूस आहे. म्हणून मी तिला म्हणलं की तुला दिलेल्या विषयावरती बोल बाळा, हा सेन्सिटिव्ह विषय आहे, याच्यावर कृपया तू बोलू नको म्हणल्यावर ती सॉरी म्हणली. आता तिला असं थोडीच मी म्हणलं की त्या विषयावर बोलू नको, का बोलू नको, तर ह्याच्यामुळं बोलू नको. आता समोर तुमच्या उमेदवार असणार आहेत, महबूब शेख आहेत महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजाचे. इथं तुम्हाला त्याचा काय इफेक्ट होणार आहे आणि काय आव्हान आहे तुमचं? नाही, काय समोरचा कोणताही उमेदवार असला, महबूब शेख जरी उमेदवार असले समोर, आता त्यांच्या पक्षाने त्यांना संधी दिलेली आहे, पवार साहेबांनी संधी दिली. आता बरेच लोक म्हणतात की बाबा इथं मुस्लिमांचं मतदान कमी आहे, त्यांना कशी संधी दिली, काय दिली. तर माझं मत असं आहे की बस पवार साहेबांच्या निर्णयावरती प्रतिक्रिया देणारा किंवा त्यांचं हे चुकलंय म्हणणारा असं आपण कसं म्हणू शकतो. आणि ते समजा त्यांच्या पक्षाची फुटाफूट झाली, त्या पडतीच्या काळात हे छोटे छोटे कार्यकर्ते काही जे आहेत हे पार्टीबरोबर जडून राहिलेले आहेत किंवा सतत ते संपर्कात राहिलेले आहेत. आणि थोडंसं राजकीय गणित पवारसाहेब करत असताना त्यांनी असं काही निर्णय घेतला असेल की बाबा इथं आपण एक मुस्लिम समाजाचा कॅन्डिडेट देऊ, त्याचा बेनिफिट आपल्याला इतर मतदारसंघामध्ये होईल किंवा तमाम महाराष्ट्रामध्ये सांगता येईल. आता त्यांच्या ज्या एकूण लिस्ट पाहिल्यात त्याच्यामध्ये फहाद अहमद आणि इथले उमेदवार 2च उमेदवार दिसत आहेत. तर त्यांनी संधी त्यांना दिलेली आहे, त्याच्यामुळं आपण त्याच्यावरती काय बोलू शकतो. आता उद्या ते विरुद्ध आपण अशी परिस्थिती असेल किंवा आणखी काय असेल, 4 तारखेपर्यंत काय काय घडामोडी होतात याच्यावरती जे कोणी आमच्या इथं तसे मातब्बर काही अपक्षसुद्धा अर्ज भरलेले आहेत. एक त्यांनी भरलेला आहे, दुसरे भरतायत आज. याच्यावरती वरिष्ठ पातळीवरती निर्णय होऊन मार्ग निघेल किंवा नाही निघणार. मग 4 तारखेच्या नंतर ठरेल ना की बाबा हे लढत कोणाकोणाची आहे काय. आणि शेवटी लढत ही लढतच असते राजकारणामध्ये. छाती फुगून मी आता निवडूनच येणार आहे, माझ्याशिवाय आता कोणाचा पर्यायच नाही, पत्त्याच नाही, तसलं बोलणारापैकी मी नाही. महबूब शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आणि पवार साहेबांना मानणारा सुद्धा घटक जे आहे काही प्रमाणात आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचीही मतं मिळतील. तो काय आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावाले मला असं वाटतं की लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर NCPच नाही, पवार साहेबच नाही, उद्धव साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल, हे सगळ्यांच्या मला वाटतं डोक्यात हवाच गेली
की आम्ही दिलं कॅन्डिडेट की आला निवडून आम्ही दिलं, परंतु ते दुसरा बाजू पण लक्षात घेतली नाही. मला असं वाटतं की जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं जे रागात माणसं होती किंवा एकदम रोषात होती, त्या सगळ्या माणसांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे. म्हणून तुमचे पक्ष मोठे झाले, म्हणून तुमचे मराठवाड्यातले 8 पैकी 7 खासदार मला वाटतं निवडून आलेले. म्हणजे तुमचं तुमच्या मवियाचं किंवा तुमच्या आघाडीचंच फार मतदान आहे किंवा फार तुमचा चमत्कार आहे. तुम्ही जरांगे पाटलांचा जो करिश्मा आहे तो मनात ठेवला नाही, मला वाटतं डावलला. म्हणून त्याचे परिणाम हे मला वाटतं आत्ता त्यांना विधानसभेत भोगावे लागतील. जर पाटलांनी उमेदवार, आता पाटलांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, त्यांचा निर्णय जे आहे ते स्वतःच करतील, त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. परंतु त्यांनी जर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला तर मग मवियाचं काय खरं आहे. त्यांचे मतं खूप मोठ्या प्रमाणावरती तुटणार आहेत, कमी होणार आहे. काही जागेवरती कदाचित त्यांचे उमेदवार सुद्धा निवडून येतील, बरोबर येऊ शकतात. आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये. आणि हा त्यांचा परिणाम फक्त मराठवाड्यापुरता झाला का? नाही, ते परिणाम जो आहे तो सोलापूरमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा झाला, इकडं उत्तर महाराष्ट्रात सुद्धा झाला, काही प्रमाणामध्ये विदर्भातल्या अलीकडच्या कोपऱ्यावरती सुद्धा या आंदोलनाचा परिणाम आणि त्वेषानं लोकांनी त्यावेळेस मतदान केलं. महाराष्ट्र म्हणजे जे मविया आहे, मवियाला असं वाटलं की बाबा आमचीच फार लोकप्रियता आहे. आणि काय केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यावेळेस कांद्याचाही विषय होता, त्याच्यामुळे लोक रागात होते. दुधाच्या बाबतीत रागात, सोयाबीनच्या बाबतीत, कापसाच्या बाबतीत, या सगळ्या बाबीमध्ये नाराजी तर होतीच. परंतु पाटलांच्या आंदोलनाचा सुद्धा मोठा परिणाम झाला आणि एक मतदान एकमुष्टपणे एका बाजूला गेलं. तर त्यांच्या बाबतीत मला वाटतं पुढं मवियाला असं वाटायला लागलं की नाही नाही हे आमच्यामुळं झालं. तर कृपया माझं मत आहे की तसं नाही. हा वोटिंगचा सपोर्ट त्यांना मिळाल्यामुळं त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर. आता विधानसभेला ह्याचा काही परिणाम होणार आहे का? जसं तुम्ही आत्ता गणित सांगितलं, जवळजवळ सगळंच असं सगळं सांगितलं, आंदोलन असेल, बाकीची महागाईच्या बाबतीत नाराजी असेल, शेतीमालाच्या भावाबाबतीत असेल, विधानसभेला तसं होणार आहे का? समजा असं काही परिणाम आहे का? हे बघा, परिणाम तर जाणवणारच आहे, परिणाम सगळीकडे जाणवणार आहे कमी अधिक प्रमाणामध्ये. परंतु काय आहे की उमेदवाराचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी आणि आत्ताच कसं बोलता येईल, 4 तारखेच्या नंतर त्याच्यावर जास्त बोललेलं बरं राहील. अगोदरच आपण काहीतरी शहाणपणा करून बसायचो आणि एक शब्द चुकला तर तुम्हाला मी म्हणतो विलासराव देशमुख मामुली या शब्दामुळे गेले हो, आमची झाडकी पत्ती, बिलकुल अशा प्रकारे. त्याच्यामुळं मी त्याच्यावरती फारसं भाष्य करणार नाही, न बोललेलं बरं. आपलं पुढचं विचार. विधानसभेला आता तुमच्यासोबत तुमचे मित्रपक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आहेत, तुमच्याच पक्षामधून इच्छुक असलेले धोंडे आहेत, त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. आता बाळासाहेब आजबे हे तुम्हाला सहकार्य करणार आहेत का? धोंडेन अर्ज मागे घेणार आहेत का? कसं तुम्हाला सहकार्य होणार आहे आता पक्षाकडून? आता मी कसं पाळणार आहेत ते? आज मी त्याच्याबद्दल वक्तव्य करणं बरोबर होणार नाही. त्यांचा अर्ज, धोंडे साहेबांचा अर्ज जो आहे त्या बाबतीमध्ये वरिष्ठ मंडळी भारतीय जनता पार्टीची जे आहे आमची, विशेषतः DCM साहेब आणि पंकजाताई, हे साधारणतः त्यांच्याशी बोलू शकतात. त्यांचं काय मत आहे, काय नाही, त्यांची मागणी काय आहे याच्या संदर्भामध्ये किंवा त्यांचा राग काय आहे त्या बाबतीत त्या मार्ग जो आहे तेच काढू शकतात. मी जाऊन त्यांना विनवणी करणं, हे विनंती करणं काम आहे माझं, मी विनंती करेल, परंतु ते माझं थोडीच ऐकणार आहेत. माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत. कारण मी ज्या वेळेस मला वाटतं 4वी-5वीला असेल त्यावेळेस ते म्हणजे पहिल्यांदा 80 साली आमदार झाले. 78ला ते अपक्ष उभे होते आणि 80ला निवडून आले. 80 साली मी 5वीला होतो. माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत, त्याच्यावर त्यांच्या या निर्णयावर मी बोलू शकत नाही.
आणि राहिलं बाळू काकांचा जो विषय आहे तर त्यांचे नेते अजितदादा आहेत. जी, अजितदादा जे त्यांना सांगतील तेच ऐकतील असं मला वाटतं. बरोबर. आता मतदारांचा काय मूड आहे सध्या? आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघामध्ये बदल करायचा आहे, तुमच्यासोबत राहणार आहेत. कालच्या गर्दीवरून फार काही लक्षात आलं, मात्र आता तुमच्याकडं आर्थिक चणचण आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. मग काही लोकांनी काही गट वाटून घेतलेले आहेत, काही कामं वाटून घेतलेली आहेत, हे सुद्धा आम्हाला माहिती मिळेल. हे कसं आहे? आता हे काय थोडंसं कोणाला खरं वाटणार नाही बरं का, परंतु निवडणुकीमध्ये किंवा साधारणतः पार्टीच्या हे कार्यक्रमामध्ये मी एक सवय लावली. मी थर्ड टर्मला ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेसच हे पार्टीची मिटिंग घ्यायची म्हणलं तर आम्हाला कधी गाड्या घोड्या लावावं लागत नाही. जी, ते कार्यकर्ते आपापल्या म्हणजे थोडंसं काय आहे की सक्षम कार्यकर्त्यांची संख्या ही थोडीशी जास्त झाली. आणि कालच्याही कार्यक्रमाला काय केलं, बऱ्याचशा जणांनी, काही जणांनी गणातले भाडे वाटून घेतले, कोणी गटातले घेतले, काही जणांनी बाबा माझ्या ह्या मित्राचा म्हणजे वाढदिवस आहे त्यानिमित्त आलेल्या लोकांना अल्पोपहार वगैरे काहीतरी ते त्यांच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचं फारशी चणचण मला भासत नाही. आणि आर्थिक बाबीत अडचणी तर ते 100% खरं आहे, कारण मला MLCची निवडणूक लढवण्याला आली. ती निवडणूक काय असते काय नाही आपल्याला सगळ्याला माहिती आहे. तसं पाहिलं तर मी MLCचं मटेरियलच नाही. बरोबर. मी हे सांगितलं होतं पार्टीला की मी हे माझं मी मटेरियल नाही त्या जागेच तरी उभा राहायला लावलं. त्याच्यामुळं थोडासा कर्जबाजारी वगैरे मी त्या ठिकाणी झालो हे नम्रपणे सांगतो. पण अडचण जे आहे ते कार्यकर्ते सॉल्व करतात. हे माझ्या तोंडून ऐकू नका, तुम्ही वस्तुस्थिती काय आहे ती भी चेक करा अशी माझी विनंती. शेवटचा प्रश्न आहे अण्णा, आणि मतदारसंघामध्ये आता तुम्हाला काही गोष्टी फार तुम्ही दीर्घकाळ राजकारणामध्ये राहिलात, काय आवश्यकता आहे सध्या लोकांना? एखाद्या उद्योगधंदा म्हणजे MIDC चांगली करणं किंवा मग शेतीमालाला भाव आणणं, काही अपेक्षा आहेत आणि त्याची पूर्तता करणार आहात भविष्यामध्ये? काही सांगता येणार आहे का? काही निश्चय केलेला आहे का तुम्ही या निवडणुकीच्या अनुषंगाने? नाही, काय शेतमालाच्या भावाच्या बाबतीमध्ये तसं बऱ्यापैकी मी अलर्ट असतो. 23 डिसेंबर 2023ला ज्यावेळेस कांद्याची बंदी झाली त्यावेळेस 25 तारखेला जाऊन मी वरिष्ठांच्या हे लक्षात आणून दिलं होतं की हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर अतिशय घातक होण्याची दाट शक्यता आहे. जी, मी म्हणलं कसं काय? मी म्हणलं एक काम करा, बॅलन्स ठेवा. 40 रुपयापर्यंत साधारणतः, कारण त्यावेळेस कांदा 54 रुपयावर गेला हो. आणि केंद्र सरकारला काही ज्या ठिकाणी गारपीट झाली होती, जो नाशिक जिल्ह्यामध्ये गारपीट झाली होती मोठ्या प्रमाणावर, आणि रिपोर्ट असा गेला की बाबा 100% नुकसान झालं, 100%. तर त्याचं एवढा सिरियसनेस घेतला गेला की आत्ता 54 रुपये जर कांदा आहे तर लोकसभेच्या मतदानाच्या वेळेस हा 200 रुपयावरती जाईल. आणि काय होतं की कोणताही पक्ष सत्तेमध्ये असो काही असो, मागे काँग्रेस पक्षाचे 3 सरकार एकदा कांद्याने घातली होती. हा इतिहास आहे पाठीमागचा. मला वाटतं दिल्ली, राजस्थान आणि समथिंग कोणतं एक राज्य होतं त्यावेळेस निवडणुकीला. हे 3ही राज्य कांदा एका विषयाने घातले होते. काय की कुठलाही पक्ष जो आहे तो खाणारे तोंड जास्त आहेत आणि उत्पादन करणारे कमी आहे, हात कमी आहे शेतकरी. मग दरवेळेस मग काय होतं की खाणाऱ्या तोंडाचाच विचार करावा लागतो. ॲज अ शेतकरी म्हणून किंवा माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मग मी कोणाची बाजू घेणार? तर मी शेतकऱ्यांचीच बाजू घेणार. मी काय तिकडच्या ग्राहकाची वगैरे बाजू घेऊ शकत नाही, परंतु जे ग्राहकाची बाजू घेणारे लोक जास्त आहे. थोडंसं त्यावेळेस शासनाला असं वाटलं की बाबा हे 200 रुपयावरती रेट गेले तर मग कसं होईल, काय होईल. मग थोडंसं आम्ही पण, आणि काय होतं की निवडणुकीमध्ये एकदा निवडून आले, निवडणुका लागल्या की सगळ्याच पक्षाचे लीडर काय होतात, आपापल्या पद्धतीने निवडणुकीच्या कामाला लागतात.
आणि कामाला लागल्यावर मग नेमकं कोणता सब्जेक्ट प्रायोरिटी घ्यायचा आणि त्याचा डिसिजन करायचं. केंद्राने निर्णय घेतला, पण 3 टप्पे मतदान झाल्याच्या नंतर मग तोपर्यंत सगळं वाटोळं होऊन बसलेलं होतं. त्यामुळं थोडंसं शेतमालाच्या बाबतीत, दुधाच्या बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत मी आग्रही असतो. भविष्यात सुद्धा सोयाबीनला सुद्धा दर जो आहे तो चांगलाच मिळाला पाहिजे. दुधाच्या बाबतीत सुद्धा काही नवीन प्लॅनिंग करावं लागेल सरकारला, किंवा आम्ही ते मांडू. काही कल्पना आहेत माझ्या डोक्यामध्ये की हे 1 गाय, 2 गाय, 3 गाय, 5 गाई असा जो शेतकरी आहे, पूर्वी जी सहकारी तत्वावरती सहकार चालू होतं, आजही मी सहकारामध्येच काम करणार. आमचा आष्टी तालुका दूध संघ हा सहकारीच आहे. आजही सहकारी दूध संघाचं 2 लाख लिटरच्या वरती दूध आहे. तर याला गॅदर्ड पद्धतीने दूध धंद्याला एकत्र आणता येईल का, मुक्त गायगोठे करता येतील का, जी आता केंद्र सरकारने राष्ट्रीय गोकुळ मिशन ही योजना चालू केलेली आहे. याच्यातनं कालवडीचं संगोपन करणं, उत्कृष्ट जातीची गाई तयार करून शेतकऱ्यांना ती देणं जास्तीची टक्केवारीची, अशा प्रकारचे काही प्लॅन भविष्यात करावे लागतील. हे प्रत्येक कुटुंब राब आणि त्या राबण्यामध्ये लेकरबाळांकडे दुर्लक्ष होणं, त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणं हे होतंय. डोक्यावरती पाटे शेणाचे घेऊ अक्षरशः शेतकरी समाजाच्या मायमाऊलीच्या डोक्याला टक्कल करायची पाळी आली. यातून काही सुटका करून गॅदर्ड पद्धतीने दूध धंदा करता येईल का, आणि तोही दूध धंदा केमिकल फर्टिलायझरच्या ऐवजी ऑर्गॅनिककडे आणता येईल का, याचा विचार करावा लागेल आपल्या भागामध्ये. आणि त्या ऑर्गॅनिक मिल्कला जास्तीत जास्त पैसे, म्हणजे 150 रुपये लिटर, 200 रुपये लिटर असा दर मिळेल का, आणि जर अशा पद्धतीचा दर मिळाला तर आमचा शेतकरी सुजलाम सुफलाम होईल का, याच्या बाबतीमध्ये विचार करावा लागेल असं माझं मत आहे. कारण आमचा भाग दुधाच्या धंद्यावाला भाग आहे, त्याचा विचार करावा लागेल. पलीकडे पाटोद्यामध्ये सोयाबीनचा विचार करावा लागेल, शिरूरचा विचार केला तर कापसाचा विचार करावा लागेल. ही या दोन्ही तिन्ही पिकांना चांगल्या पद्धतीचा दर मिळाला पाहिजे अशी परिस्थिती आहे. पण तुम्ही आणाल आता परिस्थिती तशी आणाल, म्हणजे कापसाचा असेल, तुरीचा असेल, ह्या सोयाबीनचा असेल, कांदा असेल, तुम्ही जर सत्तेत आलात, पुन्हा सरकार बनलं, तर ह्यासाठी तुम्हाला आजपर्यंत ज्या गोष्टी जाणवलेल्या आहेत, म्हणजे तोट्याचं ठरलेलं आहे. तुम्ही कांद्याचा उल्लेख केला या ठिकाणी की सरकार निवडणुकीच्या तोंडावर काही चुकीचे निर्णय झालेले आहेत, त्याच्यामुळे काही फटका बसेल. पूर्व नियोजनासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सरकारनंतर कराल का, शेतकरी खुश राहील आणि भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुकीसाठी किंवा मग राजकारण चांगलं करता यासाठी अडचणी येणार नाहीत? नाही, काय कांदा चाळीच्या बाबतीतला एक निर्णय करावा लागेल. ते संयुक्त कांदा चाळ करा असं सरकारचं मत आहे. संयुक्त कांदा चाळ नाही, आणि त्याचा जो अनुदानाचा पार्ट आहे तो वाढवावा लागेल. कांदा चाळ मोठी करावा लागेल. दुधाच्या बाबतीत मी हे सांगितलं. आणि तुम्हाला सांगतो MIDCच्या बाबतीत म्हणाल तर आमच्या आता MIDC डिक्लेअर झाली. मीच ते उदय सामंत साहेबांकडनं सँक्शन घेतली आष्टीची. पाटोद्याची जागा वगैरे फायनल आहे. शिरूरच्या बाबतीमध्ये अजून त्याचा काही विचार केलेला नाही. उगाच विनाकारण काही पण निवडणूक आली म्हणजे वारेमाप काही पण स्टेटमेंट करायची, आणि त्यातनं मार्ग जर निघाला नाही तर उद्याच्याला 5 वर्षामध्ये ती गोष्ट जर नाही घडली तर लोक जे आहेत अक्षरशः काही बी बोलतात, अरे हे निवडणुकीत अशा भाषण हाणलं यांनी, काही पण वारेमाप आश्वासनं दिली, यांच्याकडनं झाली नाही. तर शिरूरला अजून काही मूलभूत गरजाच नीटनाटक्यात तिथं पूर्तता झालेली नाही. तिथेही करावं लागेल. छोटा मोठा भविष्यामध्ये काही उद्योग येईल का, परंतु तिथलं रस्त्याचं जाळं अगोदर नीटनाटकं करावं लागणार आहे. खूप पाठीमागं तिथं परिस्थिती राहिलेली आहे. आणि इथली जी MIDC झालेली आहे ती MIDC करावी लागेल. एक पहिली आष्टीची सक्सेस करावी लागेल. काही पाटोद्यामध्ये छोटे छोटे उद्योजक यायला तयार आहेत, काही जणांशी बोलणं झालेलं आहे, परंतु पहिल्यांदा स्टार्ट इथं करावं लागेल, मग तिथं, मग शिरूरचा विचार. पण MIDC काही प्रमाणात का होईना आपल्याकडं झाली पाहिजे.
असा म्हणजे हाताला काम मिळालं पाहिजे. जी. आणि कारण त्याचाही फार मोठ्या प्रमाणावरती लगेच परिणाम होईल अशातला भाग लगेच 5 स्टार MIDC येईल का तर नाही. हे किती लोक इच्छुक आहेत. आणि रेल्वेचंही काम जे आहे ते आत्ता विघनवाडीपर्यंत गेलं आहे. ते ज्यावेळेस पुढं जाईल, आता रेल्वेच्या बाबतीत माझे खासदारांचं योगदान जे आहे ते मला वाटतं सर्वात जास्त आहे. त्यांनी बऱ्यापैकी पैसा आणला. मोदीजींनी सुद्धा, मोदीजींनी तत्कालीन मुख्यमंत्री होते, आत्ताचे उपमुख्यमंत्री, हे आमच्या माजी पालकमंत्री, त्याच्यानंतर माजी खासदार यांनी बऱ्यापैकी पैसा आणल्यामुळं झालं आहे. पण ते एकदा स्पीडी रेल्वे चालू झाली तर मग उद्योजक वगैरे तुमच्याकडे यायला आवश्यक म्हणजे येऊ शकतात. मग त्यावेळेस आल्याच्या नंतर आपण जास्तीत जास्त काय करता येईल तो प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे. आणि गोरगरिबांच्या लेकरांच्या शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं कायम धारणा असतं, विशेषतः जिल्हा परिषद. पण आजकाल काय झालं की काही शासन निर्णयामुळे काही इतके नवीन प्रयोग केंद्र, काही राज्य ते शिक्षकांच्या वरती थोपवायला लागले की ते शिक्षकच आता एक दिवस मोर्चा काढला होता मला वाटतं आपल्या बीडला की हे प्रयोग जरा कमी करा, आमच्यावरचा भार कमी मला वेळ देता येत नाही. आणि काय ते टपालं बेपालं हे उद्योग बंद करायला पाहिजे ते शिक्षकांच्या पाठीमागचे. त्यांना शिक्षणावरती लेकरांना शिकवण्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि तो वेळ त्यांना मोकळीक दिली पाहिजे. आणि माझं मत आहे की शिक्षकांच्या बाबतीत तक्रार किंवा त्याची काही चूक एवढ्या 2 गोष्टी सोडता त्याची बदलीच नाही केली पाहिजे. आणि त्या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेतलेच मुलं बाळं ही कलेक्टर होत आहेत, उच्च पदावरती जात आहेत. गरिबांची ज्याची बुद्धी आहे, ज्याला कष्ट करायचे, ज्याला जाणवतंय की माझा बाप ऊस तोडतोय, माझी आई ऊस तोडते, किंवा माझा बाप दुसऱ्याच्या इथं सालानी आहे, माझा बाप कुठंतरी मुंबई पुण्याला काबाड कष्ट करतोय आणि ह्या याचनेतून मला बाहेर निघायचं आहे, मग ह्या यातना ज्या माझ्या वडिलांना लागल्या त्या मला लागू नये, पुढच्या पिढीला लागू नये म्हणून अक्षरशः आईवडील पोटाला चिमटा घेऊन त्या लेकरं शिकवतात. आणि जे जास्त फीसवाले आहेत ते फार कमी लोक मोठ्याल्या शाळेत मुलं घालू शकतात. गरिबाची लेकरं हे जिल्हा परिषद शाळेत. तर त्याच्यावरती मागे रमणी पॅटर्न होता, तोच पॅटर्न आणि काही नवीन आलेले आहेत, पण त्यांचं एकत्रित करून एकच पॅटर्न जो आहे तो चालवला पाहिजे. सारखा हा प्रयोग तो प्रयोग हे करायला नाही पाहिजे अशी माझी धारणा राहील. आणि त्या धारणेसाठी मी काम करेल. ही गोरगरिबांच्या लेकरांची गुणवत्ता वाढली पाहिजे, ते उच्च विद्याभूषित झाले पाहिजेत, यासाठी मी प्रयत्न करेन. आता शेतकऱ्यांच्या सिंचनाबद्दल, पाण्याबद्दल, आता उन्हाळा असतो, आपला बीड जिल्हा कायम दुष्काळाच्या छायेमध्ये राहतो. बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आष्टी पाटोदा शिरूर यामध्ये फार चणचण जी आहे ती दुष्काळाची जाणवते. यासाठी साठवण तलाव असेल किंवा मग पाणी सिंचनासाठी काय उपाययोजना तुम्ही राबवणार आहात, कशी सगळी परिस्थिती असेल, सत्तेमध्ये तुम्ही आलात किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी कशा करणार आहात तुम्ही शेतकऱ्यांसाठी? नाही काय आहे की मी इथे सीना मेहकरी योजना, ती योजना 500 MCFT पाणी आणलेलं आहे. त्याचं 97% काम माझ्याच कालावधीत झालं. नंतर फक्त नारळ फोडण्याचं काम तिथं झालं. हे सगळ्या लोकांना माहिती आहे आमच्या मतदारसंघाचे. आणि हे जे 5.68 TMC पाणी आणि त्याच्यासाठी लागणारी कागदपत्र ही सगळी आम्ही हैदराबादला जाऊन मुंतखब नावाचं जे डिपार्टमेंट आहे तिथून उपलब्ध करून कैलासवासी थोरवे म्हणून सुभाषराव थोरवे हे डेप्युटी इंजिनियर होते माझ्या इथं, त्यांनी आणि मी खूप पळापळी करून त्यावेळेस हे कृष्णा खोरे तंटा लवादाच्या पुढं आमची बाजू आम्ही त्या ठिकाणी समजून सांगितली. आमचा एरिया किती आहे तर आष्टी तालुक्यातलं 96% लागवडी योग्य क्षेत्र हे कृष्णा खोऱ्यामध्ये, 4% गोदावरी खोऱ्यामध्ये. पाटोदा तालुक्याचं 4% लागवडी योग्य क्षेत्र हे कृष्णामध्ये आहे, 96% अदर म्हणजे गोदावरी वांद्रा इकडे आहे. तर हे बाब आम्ही त्या ठिकाणी
लक्षात आणून दिली आणि लक्षात आणून देऊन ते 5.68 TMC पाणी त्यावेळेस मंजूर करून घेतलं की बाबा शेजारचा धाराशिव जी जुना उस्मानाबाद आणि आमचा या दोन्हीतला एरिया एवढा आहे ना, आमच्या वाट्याला एवढं येतं. 23.66 TMC जर 2 जिल्ह्याला दिलं तर त्यातलं 5.68 आमच्या वाट्याला येतं. हे आम्ही प्रूव्ह करून दाखवलं. आणि जे 500 MCFT आहे ते ओव्हरफ्लोचं पाणी आहे. ते फक्त ओव्हरफ्लोच्या कालावधीमध्ये आम्हाला मिळू शकतं. म्हणून ही बाजू तिथं मांडल्याच्या नंतर त्यांना मी सांगितलं की बाबा आता आम्हाला हे पाणी एवढं लागतंय. आम्ही ते कृष्णा तंटालावादाच्या पुढे बाजू मांडली आणि सक्सेस करून घेतलं. पण त्यातलं 1.68 TMC जे 2007ला आम्ही काम चालू केलं तिथं कुंठेफळ साठवण तलावाचं, आणि आता शिंपोरा टू कुंठेफळ लिफ्टचं काम चालू आहे. 2-2.25 TMC पाणी आम्ही ऑलरेडी आष्टीमध्ये आणले. आणखी इथं 4 TMC पाणी आणायचे. एवढं जर पाणी आलं तर या तालुक्याचं जवळपास सगळा विषय संपून जाईल. परंतु पाटोदा आणि शिरूरसाठी आत्तापर्यंत आशा नव्हती, कारण आमचं गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे. त्याच्यामुळं याला आता संधी मिळाली की 55 TMC पाणी हे आत्ता शासन निर्णय झालेला आहे. तर भविष्यामध्ये या 55 TMC पाण्यातलं जेवढं काय आमच्या वाट्याला पाणी येईल ते जास्तीत जास्त पाटोदा आणि शिरूरसाठी जे वाट्याला येईल ते पाणी आम्ही या 2 तालुक्याला लिफ्ट करून आणून, कारण आमच्या इथं अडचण पाटोदा तालुक्याची जास्त आहे की ते व्हर्टिकल त्याचं खडक आहे, असा नाही, आडवा नाही. म्हणून तिथं साठवण कसं करता येईल आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी आपल्याला कसं त्या ठिकाणी देता येईल किंवा वरनं पाणी आल्याच्या नंतर ते पटकन लिफ्ट करून स्टोरेज कसं करता येईल याच्यावरती काम आम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी अभ्यास केला आहे. काही राजाभाऊ देशमुख आता ते शेतकरी नेते आहेत, माझ्या पक्षाचे नाहीत ते, पण अशा काही जुन्या माणसांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे. त्यांच्याशी माझं चर्चा झाली. एक खेडकर तात्या होते बघा माझ्याबरोबर, जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा मुलगा आहे शिवकुमार म्हणून, तो आमच्या मतदारसंघातला नाही, चकलांब्याचा आहे, परंतु ते आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तिकडे. त्यांचाही अभ्यास काही झालेला आहे या बाबतीमध्ये. आमची चर्चा वगैरे झालेली आहे. तर भविष्यात ती बाजू पुढं मांडून ते दोन्ही तालुके कसे त्या बाबतीत आपल्याला पाण्याखाली आणता येतील याचा मी प्रामाणिकपणे विचार करील आणि ते 100% सक्सेस करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, हे यावेळेची माझी धारणा. खूप खूप धन्यवाद अण्णा. आणि मुळामध्ये निवडणुका आल्या की निवडणूक लढवायचं, निवडणुकीला सामोरं जायचं, आपला विरोधक कोण आहे त्याला कसं पराजित करता येईल यासाठीचे प्रयत्न नाही, तर निवडून यायचं, लोकांची कामं करायची, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, शाळा आणि सगळा मतदारसंघ सुजलाम सुफलाम कसा होईल यासाठीचे प्रयत्न नेहमी करायचे असतात. सत्तेमध्ये आल्यानंतर फक्त यायचं आणि सत्ता वापरायची अशी सगळी परिस्थिती न करता तिथल्या लोकांची सेवा, तिथल्या लोकांची सेवा सुविधा आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे मुद्दा आहे तो शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकाला हमीभाव मिळणं गरजेचं आहे, त्यांचा जो काही शेतीमाल आहे तो योग्य बाजारपेठेत जाणं गरजेचं आहे, वेळेवर जाणं गरजेचं आहे. यासाठी मग रेल्वे असेल, या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. मुळामध्ये शेतकऱ्यांसाठी पाऊस कमी असल्यामुळे इथं दुष्काळाची फार चणचण जाणवत असते आणि परिसर कसा ओलिताखाली येईल यासाठीचे प्रयत्नसुद्धा केले जाणार आहेत. म्हणजे सिंचन क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टी फार गांभीर्यानं आणि चांगल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी केल्या जातील. येणाऱ्या काळामध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर या तिन्ही तालुक्यामध्ये कसा पाणी साठा किंवा मग कसं पाणी आणि हा सगळा परिसर कसा ओलिताखाली सुजलाम सुफलाम करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत. शाळांचं जीवनमान उंचवलं पाहिजे, शाळा विद्यार्थी भावी पिढी घडली पाहिजे. शाळेंवर जो काही भार शासनाचा दिला जातो तो भारसुद्धा इथून कमी करणं गरजेचं आहे, कारण शिक्षकांना विद्यार्थ्यांना वेळ देता यावा यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. असा दीर्घ आणि अत्यंत योग्य आणि पोषक असा विचार या ठिकाणी सुरेश धस यांनी मांडलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते सत्तेमध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतील अशी अपेक्षा या ठिकाणाहून करूयात. अण्णा खूप खूप आभार निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या वेळाबद्दल. कॅमेरामन परिवर्तन जाधव सह मी संग्राम धुंबे, मराठी महाराष्ट्र न्यूज, आष्टी. ओके.